माधव आपल्या मुलाच्या तेजसच्या मृतदेहासमोर उभा होता. तो व्यक्ती जो व्यापारी जगतात आपली तीव्र बुद्धी आणि निर्धारासाठी प्रसिद्ध होता, आज पूर्णपणे तुटून गेला होता. त्याच्या डोळ्यासमोर मृतदेहावर लक्ष होतं, पण त्याची नजर धूसर झाली होती. जणू तो पाहत होता तर त्याला काही समजत नव्हतं. त्याच्या मनगटावर चमकणारे घड्याळ, जे त्याच्या वडिलांची शेवटची आठवण होती, आज निरुपयोगी वाटत होते. संपत्ती, कीर्ती, उच्च दर्जा, मोठमोठ्या गाड्या, सर्व काही निरर्थक वाटू लागले. आजूबाजूला उभे असलेले नातेवाईक कुजबुजत होते, पण त्यांचे शब्द त्यांच्या कानापर्यंत पोहोचूनही हरवत होते. माधवने किती गाड्या बोलवल्या आहेत बघा, संपूर्ण रस्ता फक्त त्याच्या पाहुण्यांच्या गाड्यांनी भरलेला आहे. तो कितीही श्रीमंत झाला तरी मुलाच्या दुःखाची तीव्रता तीच राहील, जी एका गरीबाला असते. तुम्हाला वाटतं का की तेजसच्या मृत्यूनंतरही तो तसाच राहील, की हा माणूस आता आधीपेक्षा जास्त निर्दयी होईल? माधवला या गोष्टींनी काही फरक पडत नव्हता. त्याचं मन पूर्णपणे शून्य झालं होतं. त्याने एकदा विचार केला की मृतदेह उघडून शेवटचा आपल्या मुलाचा चेहरा पाहावा, पण त्याने स्वतःला रोखले. तेजस शांत, मृत शरीर त्याच्या आठवणींमध्ये असलेला त्याच्या सासऱ्या चेहऱ्याला धूसर करेल, तेव्हाच हॉलचा दरवाजा अचानक गोंधळ आला. एक मुलगी आत आली, गडद सावळ्या रंगाची, साध्या कपड्यात. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र आत्मविश्वास होता. तिने कोणत्याही संकोचाशिवाय पुढे पाऊल टाकले. गर्दीत कोणी तिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिने एका झटक्यात आपला हात सोडवला आणि पुढे जात राहिली. माधवने लक्ष दिले नाही, पण तेव्हाच मुलीचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. हे मूल मेलं नाही. गोंधळ थांबला काही क्षणांसाठी. संपूर्ण हॉल स्तब्ध झाला. कुणाला समजलं नाही की ही मुलगी कोण आहे आणि तिने एवढी मोठी गोष्ट कशी सांगितली. माधवचं हृदय एक क्षणासाठी जणू थांबलं. त्याची नजर हळूहळू त्या मुलीवर स्थिरावली. त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तू काय म्हणालीस? त्याच्या आवाजात एक थंड कंपन होतं. मुलीने कोणत्याही भीतीशिवाय त्याच्या डोळ्यात डोळे भिडवत आणि पुन्हा तेच आपलं वाक्य उच्चारलं. हा मृतदेह तुमच्या मुलाचा नाही. कुणीतरी मृतदेहाची अदलाबदली केली आहे. तेजस जिवंत असू शकतो. आता गर्दीत खळबळ माजली होती. काही नातेवाईक रागाने पुटपुटू लागले की ही मुलगी कोण आहे? नक्की पैसे उकळायला आली असेल. श्रीमंत लोकांच्या घरी अशा घटना सामान्य आहेत. ही नक्कीच काहीतरी युक्ती आहे. पण माधव आता हे ऐकत नव्हता. त्याचं फक्त त्या मुलीकडे लक्ष होते. तिचे बोलणे विचित्र वाटत असले तरी एक गोष्ट होती ज्याने माधवला आतून हादरवले. तुला कसं माहीत? माधवने हळूपणे पण कठोर आवाजात विचारलं. मुलीने एक खोल श्वास घेतला. मी काही लोकांना बोलताना ऐकलं. त्यांनी सांगितलं की तेजसचा मृतदेह ऐवजी दुसऱ्याचा कुणाचा मृतदेह ठेवला आहे. त्यांनी हेही सांगितलं की असली तेजसच्या हातावर एक ताऱ्यासारखं चिन्ह आहे. हे ऐकताच माधवच्या बोटांचे टोकं थंड पडले. ताऱ्याचे निशाण तेजसच्या हातावर जन्मापासून एक हलकं पण स्पष्ट ताऱ्याच्या आकाराचं चिन्ह होतं. ही अशी गोष्ट नव्हती जी लोकांना सहज माहिती असेल. इतकंच काय, बहुतेक नातेवाईकांनी कधी याकडे लक्षही दिलं नव्हतं. मग ही मुलगी हे सगळं कसं जाणत होती? त्याचा मेंदू अचानक वेगाने विचार करू लागला. जर ही मुलगी खरं बोलत असेल तर याचा अर्थ त्याचा मुलगा अजूनही जिवंत होता, की एखाद्या मोठ्या कटाचा भाग होता. आणि जर ती खोटं बोलत होती तर हा केवळ एका श्रीमंत व्यक्तीकडून पैसे उकळण्याचा डाव होता का? गर्दी आता त्या मुलीवर चिडून ओरडू लागली. बकवास बंद कर. शोकसभेची मस्करी करतेस? हिला आधी बाहेर काढा. पण माधवने काही ऐकलं नाही. त्याने मुलीच्या डोळ्यात पाहिले. तिथे खोटेपणाचा कुठलाही ठसा नव्हता. तो पुढे सरसावला आणि मुलीच्या जवळ येऊन हळू आवाजात म्हणाला, जर तू खोटं बोलत असशील तर तुला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. हा. मुलीने एका क्षणासाठी श्वास रोखला, पण मग धीर एकवटून म्हणाली, जर मी खरं बोलत असेन तर तुम्ही तुमच्या मुलाला शोधण्यासाठी तयार आहात का? माधवच्या डोळ्यात वेगळी चमक आली. हा प्रश्न आता त्याच्या मनात घुमू लागला होता. तो एक क्षणही जास्त प्रतीक्षा करू शकत नव्हता. त्याने मुलीचा हात धरला आणि दरवाजाकडे निघाला. नातेवाईकांनी पाहुणे त्याच्या पाठोपाठ ओढत राहिले. मृतदेह अजूनही तिथेच होता. पण आता प्रश्न असा होता, खरंच तेजस त्या मृतदेहात होता का नाही? जर तो तिथे नव्हता तर तो मग कुठे होता? माधवची गाडी अंधाऱ्या गल्लीत येऊन थांबली. इंजिन बंद होताच सगळीकडे एक अजब शांतता पसरली. सोनाली त्याला बाजूला बसली होती. तिचा श्वास अनियमित होता. माधवने काही न बोलता दरवाजा उघडला आणि बाहेर पडला. सोनालीने त्याच्याकडे पाहिले आणि हळूच म्हणाली,
हीच ती जागा आहे जिथे मी त्या माणसांना बोलताना ऐकलं होतं. गल्ली सुनसान होती. इकडे इकडे पडलेले लाकडी तुटलेल्या भिंती आणि गंजलेले गत्त्याचे डबे, सगळं निर्जीव वाटत होतं. पण माधवच्या नजरा काहीतरी वेगळं शोधत होत्या. तो सावकाश पुढे सरकला. प्रत्येक कोपऱ्यात डोळे फिरवत असताना काही अंतरावर एक लालसर चमकणारी वस्तू पडलेली दिसली. त्याचं हृदय जोरदार धडधडू लागलं. तो खाली वाकला आणि ती वस्तू उचलली. ती एक लहानशी खेळण्याची गाडी होती. थोडीशी गुळगुळीत झाली होती, पण ओळखता येण्याजोगी होती. त्याचे हात थरथरू लागले. ही फक्त एक साधारण खेळणी नव्हती. ही तीच कार होती जी तेजस प्रत्येक ठिकाणी बरोबर नेत असे. ही तेजसची कार आहे. माधवच्या आवाजात किंचित कंपन होतं. तो त्या खेळण्याकडे पाहत राहिला, जणू तो अंधारात प्रकाश देणारा एक मोठा सुराग होता. सोनाली त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटले. तुम्हाला खात्री आहे? माधवने खोल श्वास घेतला. हो, पूर्ण खात्री आहे. तेजसकडे याच प्रकारची कार होती. तो ती नेहमी सोबत बाळगत असायचा. जर ही ती पडलेली आहे तर याचा अर्थ तो इथे आला होता किंवा त्याला इथे आणलं गेलं होतं. सोनालीने आजूबाजूला पाहिलं, जणू काहीतरी अजून सापडत आहे का, पण तिला तसं काहीच दिसलं नाही, ज्यामुळे काही नवीन माहिती मिळू शकली असती. माधवचं हृदय प्रचंड वेगाने धडधडत होतं. जर तेजस इथे होता तर आता तो कुठे आहे? त्याला जबरदस्तीने कोणीतरी घेऊन गेलं का? का तो जिवंत होता का? काहीतरी असं होतं जे त्याच्या अक्कलाच्या पलीकडे होतं. त्याचं डोकं वेगाने फिरू लागलं. तो आपल्या मुलाच्या इतक्या जवळ असूनही त्याला शोधू शकत नव्हता. ते अस्वस्थतेसह त्याने आपला एक फोन काढला आणि एक नंबर बाहेर डायल केला. हा नंबर कुठल्याही सामान्य व्यक्तीचा नव्हता. अभय, मला तुझी गरज आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. मग भारदस्त आवाज आला. माधव, खूप दिवसांनी आठवलं. प्रकरण गंभीर आहे का? माझा मुलगा बेपत्ता आहे अरे. आणि हे फक्त अपहरण वाटत नाही. काहीतरी मोठं चाललंय. मला या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची माहिती हवी आहे. अभयचा आवाज थंड होता, पण त्यात तो विश्वास होता जो माधवला हवा होता. मी बघतो. पण तुला माहीत आहे का, अशा प्रकरणांमध्ये सत्य जितकं खोलवर असतं तितकंच ते भीतीदायकही असतं. जे आपण पाहतो त्याहून कितीतरी जास्त धोकादायक त्या गोष्टी असतात ज्या लपवलेल्या असतात. तयार राहा, कारण तू ज्या शोधाची सुरुवात केली आहेस ती तुला खूप लांबणीवर घेऊन जाईल. हे ऐकल्यानंतर माधवने फोन कट केला. आता त्याच्या मनात एक विचित्र भीती घर करून बसली होती. 3 दिवस काहीच सुराग सापडला नाही. पण मग अभयचा फोन आला. मला काहीतरी सापडलंय. अभयच्या आवाजात अजूनही तीच गंभीरता होती. कोणीतरी तेजसच्या प्रकरणाशी संबंधित अनेक माहिती पुसण्याचा प्रयत्न केला आहे. फायलिंगमधून नाव आणि डेटा काढून टाकण्यात आले आहे. जणू काही तो व्यक्ती कधी अस्तित्वातच नव्हता. पण एक नाव पुन्हा पुन्हा समोर येत आहे. समीर. माधवचा श्वासाचा वेग वाढला. समीर माझा भाऊ. हो, मला पूर्ण खात्री आहे. तुझा लहान भाऊ आहे. समीर या सगळ्यात सामील असू शकतो. माधवच्या बोटांनी संतापाने मुठी ओबळल्या. फोन बंद करता तो झपाट्याने बाहेर पडला, गाडीत बसला आणि काहीही विचार न करता थेट समीरच्या घराकडे गाडी वेगाने घेऊन जाऊ लागला. समीर एक नाव जे त्याच्या लहानपणापासून ओळखीचं होतं, पण वर्षानुवर्ष त्यांच्या नात्यामध्ये एक न बोललेली वैरभावाची भिंत तयार झाली होती. त्यांच्यामध्ये वैर एक प्रकारचं झालं होतं. जेव्हा त्यांच्या वडिलांची संपत्ती वाटली गेली होती तेव्हा समीरला खूप कमी मिळालं होतं आणि माधवने संपूर्ण कंपनीची जबाबदारी आपल्या हातात घेतली होती. समीरला नेहमीच असं वाटत राहिलं की त्याच्यावर अन्याय झाला आहे, की माधवने त्याला मागं टाकलं. आता प्रश्न असा होता, तो इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो की त्याने आपल्या पुतण्याला इजा पोहोचवायची योजना आखली. माधवने आपल्या स्पोर्ट्स कारला समीरच्या घरासमोर थांबवलं आणि जोरात आत शिरला. त्यावेळी समीर आपल्या खोलीत बसला होता. त्याच्या हातात एक महागडी घड्याळ होती, जो ती मोठ्या लक्षपूर्वक पाहत होता. माधवने कुठलीही भूमिका न घेता थेट त्याला विचारलं, तेजस कुठे आहे?
समीरने हळूच डोकं वर केलं. त्याच्या डोळ्यात कसलाही घाबरटपणा नव्हता. त्याने हलकं हसून उत्तर दिलं, मला कसं माहीत असेल? तो तुझा मुलगा आहे. माधवचा संयम संपत चालला होता. मला मूर्ख बनवू नको समीर. मी तुझे आर्थिक व्यवहार पाहिले आहेत. तेजस गायब होताच तू मोठ्या प्रमाणावर क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार केले आहेत. तू काय लपवतेस? समीरने घड्याळ फिरवला आणि खोल श्वास घेत म्हणाला, माधव, काही गोष्टी जितक्या कमी माहिती असतील तितकंच चांगलं असतं. कधी कधी जास्त खोदून पाहिल्यावर फक्त नुकसानच होतं. मी फक्त तुला एवढंच सांगेन, जर तू या प्रकरणात अधिक खोलवर गेलास तर तुझं आयुष्य तसं राहणार नाही जसं तू आत्तापर्यंत होतं. माधवने दात आवळले, माझ्या मुलाला काही झालं तर मी तुला संपवेन. समीरच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. जर माझ्याकडे तुझ्या मुलाबद्दल काही माहिती असती तर मी इतक्या सहज तुला सांगितलं असतं का? माधवने एक खोल श्वास घेतला. त्याला माहीत होतं की समीर आपल्या डावपेचामध्ये पारंगत होता. तो कुठल्याही ठोस पुराव्याशिवाय काहीच कबूल करणार नव्हता. पण त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं ज्यामुळे माधवला खात्री वाटली होती की तो नक्कीच काहीतरी जाणतो. तो काही न बोलता वळाला आणि बाहेर आला. बाहेर सोनाली त्याची वाट पाहत होती. तिने तात्काळ विचारलं, त्याने काही कबूल केलं का? माधवने हळूच उत्तर दिलं, नाही, पण मला खात्री आहे की तो या सगळ्यात सामील आहे. सोनालीच्या डोळ्यात चिंता होती. जर तो खरंच यात सामील असेल तर आपल्याला अजून पुरावे लागतील. माधवने घट्ट मुठी दाबली. आता प्रश्न असा होता की समीरने हे का केलं? तो फक्त आपल्या भावाचा सूड घ्यायचा प्रयत्न करत होता का, की हा मोठ्या गटाचा केवळ एक भाग होता? माधवची गाडी वेगाने सुनसान गल्ल्या पार करत होती. सोनाली त्याच्या शेजारी बसली होती. तिचा श्वास वेगाने चालला होता. आबेकडून मिळालेल्या माहितीनुसार तेजसला एका साध्यासारख्या दिसणाऱ्या पण संशयास्पद ठिकाणी लपवून ठेवण्यात आलं होतं. माधवच्या मनात फक्त एकच विचार होता, जर तेजस तिथे असेल तर त्या कोणत्या अवस्थेत असेल, आणि जर तो तिथे नसेल तर मग कुठे शोध घ्यायचा? गल्ल्यांच्या टोकाला एक मोडकळीस आलेलं घर होतं. खिडक्यांवर घाणेरडे पडदे लटकत होते आणि बाहेरचा दरवाजा अर्धवट उघडलेला होता. जणू कोणीतरी घाईघाईने बंद करण्याचा प्रयत्न केला होता. सोनालीने हळू आवाजात सांगितले, हीच ती सांगितली होती. माधवने मान हलवली. तो आधी सावधपणे चारी बाजूला पाहत राहिला. नंतर हळूच पुढे दरवाजा त्याने सरकवला. दरवाजा आतून बंद होता, पण फार मजबूत वाटत नव्हता. आपण याला जोरात धक्का देऊन उघडू शकतो, पण आवाज होईल. सोनालीने फसफसून सांगितलं, जर तेजस आत असेल तर आपण उशीर करू शकत नाही. माधवच्या आवाजात कठोरता होती. सोनालीने खिडकीकडे इशारा केला, जी अर्धवट उघडी होती. आपण इथून आत जाऊ शकतो. माधवने क्षणाचाही विलंब न करता खिडकी थोडी अधिक वर केली आणि आत डोकवलं. खोलीत किंचित अंधार होता, पण त्याने जे पाहिलं त्यामुळे त्याच्या आत एक विचित्र अस्वस्थता पसरली. तेजस जमिनीवर बसलेला होता. डोकं खाली झुकवलेलं होतं. त्याच्या लहान हातांमध्ये एक जुन्या कपड्याचा तुकडा होता, जो तो घट्ट पकडून बसला होता. तो पूर्ण शांत होता. माधवने तत्काळ खिडकीतून आत उडी मारली आणि सोनाली त्याच्या मागोमाग आली. तेजस माधवच्या आवाजात घबराट होती. त्याने हळूच पाऊल टाकले आणि गुडघ्यावर बसला. तेजस, मी तुझे बाबा. तेजसने हळूच डोकं वर केले. त्याच्या डोळ्यात अपरिचितपणा होता. जणू तो एका अनोळखी व्यक्तीकडे पाहत होता. काही क्षण तो माधवकडे पाहत राहिला. नंतर मंदपणे ठाम आवाजात म्हणाला, मला स्पर्श करू नका. माधवचं हृदय जणू थांबलं. बेटा, अरे मी तुझा बाबा. मी तुला न्यायला आलोय. तेजसच्या चेहऱ्यावर गोंधळ होता. त्याने कपड्याच्या तुकड्याला अजून घट्ट पकडलं. मला बाबा म्हणू नका. माझा कोणी बाबा नाही. माधवचा श्वास जोरात झाला होता. त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता. हे तुला कुणी सांगितलं? तेजसच्या डोळ्यात संभ्रम होता. माझ्या काकांनी. त्यांनी सांगितले की माझा कोणी बाबा नाही. त्यांनी सांगितले की मला टाकून दिलं होतं. माधवला असं वाटलं जणू कोणीतरी त्याच्या छातीत सुरा खुपसला. त्याचे हात शिथिल झाले. नाही बेटा, हे खरं नाही. मी नेहमी तुला शोधत होतो. मी तुला कधीच सोडलं नाही. तेजस काही न बोलता मागे सरकला. माझं नाव तेजस नाही, माझं नाव अमोल आहे, त्याने स्पष्ट आवाजात सांगितलं. माधवच्या डोळ्यात वेदनेची लहर उमटली. सोनाली जे आत्तापर्यंत हे सगळं पाहत होते तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिने कधी कल्पना केली नव्हती की एका वडिलांना स्वतःच्या मुलाकडून इतका अनोळखी वाटू शकतं. माधवकडे शब्द नव्हते. तो आपल्या मुलाला आपल्या मिठीत घ्यायचं स्वप्न पाहत होता. पण त्याला जाणवत होतं की तेजस आता त्याला ओळखतही नव्हता.
हे फक्त एक साधं अपहरण नव्हतं, हे त्याच्या पूर्ण मानसिकतेला बदलण्याचा प्रयत्न होता. तेव्हाच बाहेरून एक जोरात आवाज आला. कुणी आहे का? सोनालीने पटकन खिडकी बाहेर पाहिलं. बाहेर काही लोकांच्या सावल्या दिसत होत्या. आपण इथून लगेच बाहेर पडायला हवं, तिने चिंतेने सांगितलं. माधव अजूनही तेजसला समजावण्याचा प्रयत्न करत होता. बेटा, मी तुला तुला माझ्यासोबत यायलाच हवं. तू माझा मुलगा आहेस. तुला इथं राहणं तुझ्यासाठी सुरक्षित नाही. पण तेजसच्या डोळ्यात अजूनही शंका होती. अचानक दरवाजा जोरात ढकलून उघडण्यात आला. 4 माणसं आत शिरली. त्यांच्या हातात शस्त्र होती. इथेच थांबा, कुठेही जायची गरज नाहीये, त्यांच्यापैकी एकाने जोराने ओरडलं. माधवने एक क्षणही न गमावता तेजसला उचलला आणि मागे धावू लागला. सोनालीने पटकन एक लाकडी खुर्ची उचलली आणि पळत जाऊन त्या माणसांवर भिरकवली. एक माणूस जमिनीवर कोसळला, पण बाकीचे वेगाने पुढे आले. मागे जा, एका माणसाने बंदूक काढली. माधवने दरवाजाकडे झेप घेतली. सोनाली त्याच्या मागे होती. एक गोळी हवेत झाडली गेली, पण ते दोघे बचाव करत वेगाने बाहेर पडले. बाहेर आले. बाहेर गाडी तयारच उभी होती. माधवने तेजसला सीटवर बसवलं आणि स्वतः ड्रायव्हरच्या सीटवर झोपवला. सोनालीने दरवाजा जोरात लावला. गाडी प्रचंड वेगाने पुढे झेपावली. मागून पाठलाग करणारे लोक ओरडत होते, पण ते फार मागे पडले होते. माधवने आरशात पाहिलं. तेजस शांतपणे बसला होता. त्याच्या डोळ्यात अजूनही अनोळखीपणाचा भाव होता. जणू तो पूर्णपणे अपरिचित व्यक्तीकडे पाहत होता असं वाटत होतं. त्याच्या छातीत एक तीव्र वेदना उमटली. त्याने जगातील सर्वात मोठे व्यवहार केले होते. लाखो रुपयांचे उद्योग सांभाळले होते, पण आता त्याच्यासाठी सर्वात मोठं आव्हान होतं त्याच्या स्वतःच्या मुलाच्या आठवणी परत आणणे. आणि त्याला याची काहीच युक्ती सुचत नव्हती की हे कसं करावं. सोनालीने मंद आवाजात विचारले, आता काय करणार? आता काय करायचे? माधवने तेजसकडे पाहिले, जो अजूनही आपल्या जागेवर निश्चल बसला होता. तो आपल्या बाबांना ओळखतच नव्हता. आपल्याला समीरकडून संपूर्ण सत्य उघडून काढावं लागेल. त्याच्या आवाजात थंडपणा आणि क्रोध होता. त्याला माहीत होतं की समीरने केवळ तेजसचं अपहरण केलं नाही, तर त्याच्या मनावर परिणाम करण्याचा देखील प्रयत्न केला होता. पण प्रश्न हा होता, तो असं का आणि कसं करू शकला? माधवची गाडी वेगाने रस्त्यावर धावत होती. तेजस मागच्या सीटवर शांत बसला होता. त्याच्या लहानशा बोटांनी तो अजूनही त्या जुन्या कपड्यांच्या तुकड्याला घट्ट पकडून ठेवलं होतं त्याने. त्याच्या डोळ्यात एक विचित्र रिक्तता जाणवत होती. जणू तो तिथे असूनही कुठेतरी वेगळ्याच जगात होता. माधव वारंवार त्याच्याकडे पाहत होता, पण त्याच्या मुलाच्या डोळ्यात ओळखीचा भाव दिसत नव्हता. त्याला स्वतःच्या मुलाला गमावल्यासारखं वाटत होतं. माधवला जो त्याच्यासमोर होता, मुलगा त्याच्यासमोर होता, पण त्याला ओळखत नव्हता. सोनाली काहीच बोलत नव्हती. तिने खूप काही पाहिलं होतं, पण हे जे तिने दृश्य पाहिलं होतं तिच्यासाठी सर्वात वेदनादायक होतं. अक्षरशः एक बाप ज्याने आपल्या मुलाला शोधण्यासाठी सर्व काही पणाला लावले, पण जेव्हा तो त्याला परत घेऊन आला, तेव्हा मुलाने त्याला बाप मानण्यासच नकार दिला होता. माधवच्या मनात संताप खदखदत होता. समीरने केवळ मुलाचं अपहरण केलं नव्हतं, तर त्याच्या मुलाच्या मानसिकतेवर एक मोठा प्रयोग केला होता. तेजसला अशा पद्धतीने तयार करण्यात आलं होतं की तो आपल्या वडिलांना विसरून जाईल. पण त्याने असं का केलं? माधवने गाडीचा वेग आणखी वाढवला. त्याला कोणत्याही परिस्थितीतून समीरकडून उत्तर हवं होतं. काही मिनिटातच तो समीरच्या घरासमोर पोहोचला. क्षणाचाही विलंब न करता त्याने गाडी थांबवली आणि तेजसला बाहेर काढलं. तेजसने कोणताही विरोध केला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही संभ्रमाचा भाव होता. सोनाली मागेच बसलेली होती. माधवने दरवाजावर जोरात ठोठावले. कोणताही प्रतिसाद आला नाही. संतापाने त्याने दरवाजावर जोरदार धक्का दिला, थाप दिली आणि आत प्रवेश केला. घर आतून नेहमीप्रमाणे भव्य आणि आलिशान होतं, पण तिथे एक अजब शांतता पसरलेली होती. समीर लिव्हिंग रूममध्ये आरामात बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. उलट त्याच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित हसत होतं. जणू त्याला आधीच ठाऊक होतं की माधव येणार आहे. त्याच्या हातात एक ग्लास होता, ज्यामध्ये महागडी दारू चमकत होती. मी तुझी वाट पाहत होतो भाऊ, तू शांत स्वरात म्हणाला. माधवचा संताप अनावर झाला. तू माझ्या मुलासोबत काय केलं? समीरने ग्लास हळूच टेबलावर ठेवला आणि उठून सरळ माधवच्या डोळ्यात नजर भिडवली. मी जे करायला हवं होतं तेच केलं.
माधवने त्याची कॉलर धरली आणि त्याला भिंतीवर ढकललं. खोटं बोलू नकोस, तू माझ्या मुलाच्या डोक्यातून माझ्या आठवणी का पुसून टाकण्याचा प्रयत्न केला? समीरचं हसू आणखी गहिरं झालं. तुला खरंच वाटतं की केवळ पैशांवर जग चालतं? समीर बकवास थांबव आणि उत्तर दे. समीरने काही क्षण त्याच्या हातांना सोडवण्याचा प्रयत्न केला, पण माधवची पकड इतकी घट्ट होती. तुम्हाला नेहमी मागं टाकलं. जेव्हा पप्पाने तुला कंपनी दिली तेव्हाही मी गप्प बसलो. जेव्हा तू माझा हिस्सा विकत घेऊन मला संपवलं तेव्हाही मी काहीच बोललो नाही. पण जेव्हा मी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू मला संपवलं. तुम्हाला कधीच पुढे जाऊ दिलं नाहीस. माधवने त्याला जोरात सोडलं आणि काही पावलं मागे सरकला. म्हणजे सूड घ्यायला तू माझ्या मुलाचा वापर केला? समीरने डोकं खाली झुकवलं आणि हळूच म्हणाला, सूड नाही भाऊ. मला फक्त तुला तुझी खरी किंमत दाखवायची होती. माधवच्या कपाळावरच्या शिरा आटल्या. तेजसला काय शिकवलंस तू? फक्त तेच जे त्याला माहीत असायला हवं, की त्याचं कोणताही वडील नाही, की त्याला सोडून दिलं गेलं होतं, की आता त्याने फक्त आपल्या काकांवर विश्वास ठेवायला हवा. सोनाली जी आत्तापर्यंत शांत होती पुढे सरसावली आणि म्हणाली, तू एका निष्पाप मुलाच्या मनात खोटं भरून का टाकलं? समीरने तिच्याकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाला, कारण जगात प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेतली जाऊ शकत नाही. सोनाली, आणि मला जे हवं होतं की माधवने हे जाणावं, त्याला काहीतरी गमावण्याची जाणीव व्हावी. माधवने आपली मूठ घट्ट दाबली. पण तू हरलास समीर. मी तेजसला परत आणला आहे आणि मी त्याला ती सगळी आठवण करून देईन जी तुला मिटवायला वर्ष लागली. समीरने खोल श्वास घेतला आणि हलकंसं हसत म्हणाला, शुभेच्छा आहेत तुला. पण लक्षात ठेव, काही जखमा कधी भरून निघत नाहीत. माधवने तेजसकडे पाहिलं. तो अजूनही गोंधळलेला होता. त्याला या घरातील प्रत्येक गोष्ट ओळखीची वाटत होती. पण माधव त्याच्यासाठी अनोळखी होता. पण माधवने मनाशी निर्धार केला होता, कितीही वेळ लागला तरी तो आपला मुलगा परत मिळवणार. त्याने तेजसचा हात घट्ट धरला आणि बाहेर पडला. सोनाली त्याच्यासोबत होती. मग समीर अजूनही हसत होता, पण त्याच्या डोळ्यात एक खोल रिकामेपणा होता. माधवला माहीत होते की ही लढाई इथे संपलेली नव्हती. पण त्यानेही ठरवलं होतं, आत्तापासून कोणतीही ताकद त्याला आणि त्याच्या मुलाला वेगळं करू शकणार नाही. जर तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.